आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हे निर्णय घेण्यात आलेत। पहिला निर्णय जात वैधता प्रमाणपत्रांच्या मुदतवाढी संदर्भातला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना आता 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे आपलं जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करण्यासाठी। ग्रामीण पेयजल योजना 2026 राज्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विशेष धोरण लागू करण्यात आले। नागपूर मेडिकल सायक्लोट्रॉन वैद्यकीय निदानासाठी हाय एनर्जी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। ड्रोन आणि रोबोटिक्स धोरण राज्यात महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 जाहीर करण्यात आले। भारतनेटसाठी विशेष कंपनी अंमलबजावणीसाठी महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड स्थापन केले जाणार आहे। रोजगार हमी कायदा दुरुस्ती विकसित भारत जी रामजी योजनेसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमामध्ये सुधारणा केली जाणार आहे।